नमस्कार, मी वसुधा. वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे गोकुळाष्टमीच्या उपवासासाठी जे जेवण केलं जातं ते. त्यात आहे शेवग्याच्या पानांची भाजी, काळ्या वाटाण्यांची आमटी आणि आंबोळी. तर ही शेवग्याचा पाला आहे हा. तर ही सगळी पानं काढून घ्यायची आहेत आधी. त्याच्यामध्ये त्याचे देठ घ्यायचे नाही आहेत. सगळी पानं काढून घ्यायची आणि ही सगळी पानं काढून घेतलेली आहेत शेवग्याची. आता ही धुवून घ्यायची. आता धुताना ते काय करायचं आहे की पाण्यामध्ये सगळी ही पानं घातल्यानंतर 5 किंवा 10 मिनिटं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवायची ती पानं. म्हणजे त्याचे जे देठ चुकून आले असले तर ते तळाशी राहतात. आणि मग एका चाळणीवरती ही सगळी पानं काढून घ्यायची. देठ शिजला जात नाही म्हणून शक्यतो त्याच्यामध्ये काढताना आपण ज्यावेळी भाजी नीट करतो त्यावेळी पण ती नुसती पानं घ्यायची. आणि चुकून जर आलाच देठ तर ज्यावेळी आपण भाजी धुतो तर त्याच्यामध्ये तो तळाशी बसतो. म्हणून एक धुताना भाजी ती 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायची. आता इथे मी भाजी ही चिरून घेत आहे. काही ठिकाणी अख्खी पानं अशीच घातली जातात भाजीमध्ये, तर तशीही केली भाजी तरी चालते. इथे मी विळेवरती भाजी चिरत आहे. तुम्ही कटरवरही भाजी चिरून घेऊ शकता. ते जे देठ येतात म्हटलं ना, तर ते हे बघा तळाशी राहिलेत पाण्यामध्ये. आता या भाजीला लागणारे साहित्य बघूया. हिरवी मिरची, हळद, मीठ, ओले खोबरे आणि तेल. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आहे. तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्या चांगल्या परतून घ्यायच्या आधी. आणि मग त्यामध्ये ही चिरलेली भाजी घालायची आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. भाजी सगळी ही आता यामध्ये घातल्यानंतर सगळी परतून घ्यायची भाजी. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची, अर्धा चमचा मीठ घालायचे आणि भाजी ही परतून घ्यायची. आणि 5 मिनिट झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घ्यायची आहे भाजीला. या 5 मिनिटांनी पुन्हा आपण बघायचं आहे भाजी शिजली का. आणि जर वाटलं की भाजी शिजली नाहीये तर त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे. आता इथे मी डाळ किंवा कांदा असं इथे काहीच वापरलेलं नाहीये, कारण उपास सोडण्यासाठी ही भाजी करतो. त्यामुळे तिथे कांदा लसूण हे इथं मी कोणत्याही भाजीत वापरलेलं नाहीये. पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनिट त्याला वाफ देऊन घ्यायची. त्यामध्ये आता
ओलं खोबरं घालायचं आहे, अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आणि अशा तऱ्हेने ही आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे। आता आपण बघूया काळ्या वाटाण्यांची आमटी। वाटाणे मी आदल्या दिवशी भिजत घातलेले होते। आता हे मी शिजवून घेतलेले वाटाणे तुम्हाला दाखवत आहे। त्याला 7-8 शिट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत काळे वाटाणे। आणि त्या वाटाण्याच्या आमटीसाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी ओले खोबरे, आलं, हिंग, हळद, मालवणी मसाला, मीठ, कढीपत्ता आणि तेल। 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं, त्यामध्ये आल्याचे एक 3 ते 4 तुकडे छोटे घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे। आता यामध्येही आपल्याला थोडेसे काळे वाटाणे घालून घ्यायचे आहेत, म्हणजे आमटीला जरा दाटसरपणा येतो। काळे वाटाणे भिजत घालताना पण ते आदल्या दिवशी घालायचे, म्हणजे चांगले भिजतात। आणि ज्यावेळी काळे वाटाणे आपण शिजवतो त्यावेळी त्यात तेल आणि मीठ घालायचं, म्हणजे एक 7-8 शिट्यांमध्ये वाटाणे चांगले शिजतात। आता एका भांड्यामध्ये एक 4 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगले तापले की त्यामध्ये हिंग, मोहरी घालायची। मोहरी मी साहित्यामध्ये सांगायची विसरले होते। त्याच्यामध्ये मग कढीपत्ता, हळद पाव चमचा, 3 चमचे मालवणी मसाला, आणि आता उकडलेले वाटाणे घालायचे त्यामध्ये, काळे वाटाणे। त्यामध्ये आता वाटून आपण जे वाटण घेतलेलं होतं तेही घालून घ्यायचं आहे। आणि आपल्याला ते कितपत घट्ट किंवा पातळ असं हवी आहे आमटी तितकी ती करायचं। त्यात शिजवलेलं हे पाणी असतं ते वाटाण्यांमधलं पाणीही घालायचं त्यामध्ये, 1 चमचा मीठ घालायचं, आणि अशा तऱ्हेने ही काळ्या वाटाण्याची आमटी तयार झालेली आहे बिना कांदा लसूण वापरता। आता आपल्याला आंबोळी तयार करायची आहे। इथे मी 3 वाटी मोठा तांदूळ आणि त्यात 1 चमचा मेथीचे दाणे धुवून स्वच्छ भिजत एका भांड्यात घेतलेले आहेत, आणि एका भांड्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ, ती पण स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे। हे 4-5 तास भिजवून घेतलेले आहे। आणि हे वाटायच्या आधी एक 10-15 मिनिटं अर्धी वाटी पोहे भिजत घालायचे, आणि ते पण स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवायचे आहेत। आणि आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे तांदूळ, डाळ आणि पोहे हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे।
थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं हे. आता एका भांड्यात मी इथं एका डब्यात काढलं आहे हे. वाटते वेळी जास्त पाणी नाही वापरायचं. आता हे सगळं पुन्हा एकत्र मिक्स करायचं व्यवस्थित. आता हे मी दुपारची डाळ आणि तांदूळ भिजत घातलेलं होतं आणि रात्री हे सगळं वाटून ठेवत आहे. आता हे पीठ चांगलं येण्यासाठी दुसऱ्या दिवशी, आता पावसाळा असतो जन्माष्टमीच्या वेळेला, त्यामुळे लवकर पीठ येत नाही. उन्हाळ्यात कसं पीठ लवकर येतं, म्हणून ह्याला एखाद्या ब्लँकेटने गुंडाळायचं, किंवा मी इथे आता शाल वापरली आहे. त्या भांड्याभोवती किंवा जर डबा वापरला असेल तर डब्याला पूर्णपणे गुंडाळून ठेवायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ते पीठ लवकर येतं. आता आपण हे दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपल्याला आंबोळी करायचं आहे त्यावेळी हे शाल काढायची त्याच्यावरची आणि पीठ कितपत आलंय ते बघायचं. पीठ खूप चांगल्या रीतीने आलेलं आहे. इथं पावसाळ्यात लवकर पीठ येत नाही, वेळ लागतो. आता त्या ह्याच्यातलं मी डब्यातलं थोडं पीठ काढून घेतलंय आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला तवा मी तापत ठेवलेला आहे. आता हा छोटा एक कांदा आहे, त्याच्यावरचं सगळं साल काढून घेतलेलं आहे आणि एका सुरीमध्ये त्याला असा कांदा लावलेला आहे आणि ह्या बिडाच्या तव्याला तेलामध्ये बुडवून सगळीकडे तेल या तव्याला लावत आहे. अशा तऱ्हेने एक मोठी बाउल भरून असा किंवा 1 चमचा भरून ते पीठ घ्यायचं आणि तव्यावर पसरायचं. थोडंसं जाडसर ठेवायचं. हे आंबोळी थोडी जाड असते. गॅस मध्यम ठेवायचा आणि आधी एक साईडने असं बघायचं की ते शिजलंय का, म्हणजे मग त्या हळूहळू कडा निघत जातात. आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि अशा तऱ्हेने ही आंबोळी तयार झालेली आहे आपली. अशा तऱ्हेने मी सगळ्या आंबोळी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे गोकुळ अष्टमीचं सगळं जेवण तयार झालेलं आहे. आता आपण पान वाढून घेऊया. शेवग्याच्या पानांची भाजी, इथे हे उपासाचं गोकुळ अष्टमीचं जेवण आहे, त्यामुळे मी कांदा लसूण काही वापरलेलं नाहीये. काळ्या वाटाण्याची आमटी, दही आणि ह्या आंबोळी. तर गोकुळ अष्टमीसाठी केलेलं हे खास जेवण.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.